जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी जातोय ओल्ड गोवा. कुठे ते पुढे सांगतो. आता आहे मी एअरपोर्टच्या हायवेवर. एअरपोर्ट सोडलं, आता हायवेला लागलो. त्या हायवेवर आणि आत्ता वाजले आहेत 10 वाजता निघालो. 11 11:30 पर्यंत पोहोची, जर ट्रॅफिक नाही मिळालं तर. ट्रॅफिक भेटणार आहे माहितीच आहे. आणि हा नवीन हायवे जो NH-66ला भेटतो तो बायपास तो. आणि आवाज माझा थोडा वेगळा येईल, त्यात माझा सर्दी भुकला आहे. जाता जाता पेट्रोल पण टाकायचं आहे, पेट्रोल पण कमी आहे गाडी. मागच्या वेळी मी गेलेलो तेव्हा ब्लॉग बनवत होतो, पण अर्ध्या वाटेत जाऊन आता चीन माउंट आहे तोच पडला. त्याच्यामुळे मी कंटिन्यू नाही केला व्हिडिओ. आता बघू, आता सध्या तरी टाईट आहे. पुढे जर लूज झालं चेन माउंट तर करूया टाईट. मागे मी ट्रॅफिकमध्ये होतो तेव्हाच तो लूज झालेला. मग नंतर मग असं ते म्हटलं पुन्हा त्यांना कुठे साईडला लावणार, ट्रॅफिक पण खूप होतं आणि हवा खूप आहे या साईडला. पूर्ण डोंगर आहे. हा पण डोंगरच होता, तो कापून एअरपोर्ट बनवला तर तो पण असाच होता. पण तिकडे बाहेर पडणार. पोचलो आपण मेन हायवे, नॅशनल हायवे 66. आणि आताच ट्रॅफिक खूप आहे या हायवेवर, म्हणजे पुढे परवरीला तर अजून खूप असेल. मागे गेलेलो तेव्हा माझा बरोबर अर्धा तास ट्रॅफिकमध्येच गेला. आणि मागे ब्लॉग करत होतो तेव्हा कॅमेरा चालू होता पण आवाजच नाही येत नव्हता, व्हॉइसच रेकॉर्ड होत नव्हता. काय इश्यू होता काय माहिती नाही, पण त्याच्यानंतर ब्लॉग केला त्याच्यात तर सॉल्व झाला. काय प्रॉब्लेम होते मध्ये काय माहिती, चेक करावं लागेल. आणि सर्दी खोकल्यामुळे मला बोलता नाही येत आहे. येताना पण मला ट्रॅफिक भेटणार आहे. ट्रॅफिक बघा, हायवेचं काम चालू आहे सर्व्हिस रोडला.
आम्ही परवरीला पोचलो आणि परवरीची व्यवस्था बघा, अवस्था बघा, व्यवस्था नाही अवस्था चालू झाली आहे. आणि इकडून जाम ट्रॅफिक असतं. सिंगल वे, त्यात हेवी व्हेकल आणि नॉर्मल आपले कार्स ते पण. जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. मी पाठून करिश्मा येते. एक नंबर वाटते रे, एकदम हायाबुसा सारखी वाटते. एक नंबर वाटते रे गाडी. करिश्माचा अजून हे आहे, फेम तर आहे करिश्माची अजून. भाऊ पण जॅकेट वगैरे घालून, एक्झॉस्ट हेल्मेट घालून ना प्रॉपर. साडे 10 वाजले. चुकीच्या गेरात गाडी चालवत होतो. त्याला करिश्माला फक्त टायर घातला ना 130 सेक्शनचा, एक नंबर. तर इकडून ट्रॅफिक उघडता उघडत नाही. मी तुम्हाला भेटतो नॉर्मल रस्त्यावर. हा, मेन ट्रॅफिक मधून निघालो. आता हे बेसिकच आहे, नॉर्मल आहे. हा तो करिश्मावाला. हा व्ह्यू एक नंबर. इकडे कधी इव्हनिंगला जर यायचं झालं ना, मस्त फील होतं. कॅमेऱ्यात नाही दिसणार कदाचित. आणि गोवातला हा तो ब्रिज फेमस आहे तो. तिकडे टू व्हीलर अलाउड नाही. यांचं काय चाललंय?
पुढचा पंचवाला फोनवर बोलत होता आणि हॉर्न देत होता काकांना. काकांनी डायरेक्ट बोटच दाखवलं. तिकडे पेट्रोल पंप बघून पेट्रोल घालूया. भावांनो, गोव्यामध्ये XP100 पेट्रोल, हा प्रीमियम पेट्रोल 150 रुपये लिटर. ते पण गोव्यात. महाराष्ट्राला तर 200 असेल. आणि भारत पेट्रोलियमचं स्पीड आहे ते 110 काहीतरी आहे आणि हे 150. 500चं टाकलं मी, मला फक्त 3.36 लिटर आलं. 3 लिटर 36 ml. ते त्याने 3 लिटर ह्याचं काय होणार आहे. नॉर्मल पेट्रोल मी घालत नाही, कारण ते आता E20 आलंय ना त्याच्यामुळे, आणि हे E20 नाही आहे. कुठे टाकतोय. हां, ते E20 नाही आहे, ही E10 आहे. म्हणून मी नॉर्मल पेट्रोल घालत नाही. मागच्या वेळी घातलेलं मी एकदा टाकी फुल केलेली, तेव्हा गाडी मिस करत होती आणि मध्ये तसं ॲक्सिलेटर दिलं ना चालायचीच नाही. म्हणून म्हटलं मग ते हे येतं ना कार्बन शूटर, कार्बन क्लिनर एक येतं यामाचं, ते घातलं मी. त्याने थोडी क्लीन झाली. त्याच्यानंतर मी स्पीड नाही तर हेच घालतो. लास्ट टाइम मी स्पीड घातलेला, त्यावेळेला इंडियन ऑइलचं घातलं XP100. खूप महाग. नॉर्मल पेट्रोल आहे इकडे 97 रुपये आणि महाराष्ट्रात आहे 103. 103 नाही सर, 113 असंच समजतं. म्हणजे 10 रुपयाचा डिफरंट आहे. आता घातलं मी पणजीमध्ये घातलंय. एक गाडी फक्त कमी दाखवते, ते पण आता रिटर्न जाईपर्यंत दोन्ही जातील. होतं तेवढं येईल. 3 लिटर त्याचं काय होतंय. आणि आता थोडं ट्रॅफिक नाही. आता पणजीच्या पुढचा रस्ता चांगला आहे, ट्रॅफिक नाही काय नाही. हा बांबोळी रोड. मी तुम्हाला पुढे भेटतो. आता इकडे बघण्यासारखं एवढं काय नाही. जो मेन व्ह्यू आहे ना तो दाखवतो तुम्हाला. तो पण डायरेक्ट पुढे भेटतो. बॅटरी पण कमी आहे आणि मेमरी पण जास्त नाही आहे. हा बघा व्ह्यू. 6 लेन अरे म्हटलं वाटतंय. इकडे थांबायला अलाउड नाही आहे तसं. हा थांबलाय. हे बघा, त्या साईडने पण आहे. लेक आहे तिकडे. गाडी क्रूजला टाकतो. ओके, मस्त वाटते आणि हवा पण नाही एवढ्या उन्हातून. आता वाजले 11 वाजायला 5 मिनिटं आहेत. 10:55 झाले. हवा एवढी थंड येते ना, बेनेली आणि 6R. बेनेली 600 आणि 6R गेली. मस्त आहे. हायवे पण एकदम स्मूथ आहे आणि हवा पण एकदम थंड आहे. माझी गाडी एका साईडला काय जाते.
हा असं निवांत बरं वाटतं. अशा हायवेवर ना असा 70-80 नॉर्मल स्पीडला चालायचीच मजा वेगळी आणि बाजूला अशी व्ह्यू पाहिजे. याच्या पुढे तर अजून चांगले व्ह्यू दिसतायत, पण आय होप की हे सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे चांगलं आणि आवाज पण आला पाहिजे. इकडे बघ काय हा इकडे ना कधी कधी इकडे पोलीस थांबतात स्पीड कॅम घ्या. मागच्या वेळी आलेलो तेव्हा बघितलेलं होते. मला जायचंय वास्कोला. वास्को अजून आहे 21 किलोमीटर. काय व्ह्यू आहे. तो बघा तो एक ब्रिज. अजून एक ब्रिज येतोय. मला वाटतं आहे इथे स्पीड कॅमेरावाले आहेत ते, पण मी नॉर्मल स्पीडमध्येच आहे. अजून एक असं ब्रिज येतंय. हा बघा इकडे ना रात्रीचं मस्त वाटतं आणि हे ट्रेनचं ट्रॅक आहे हा बाजूचा. हा बघा मला इकडून आता लेफ्टला जायचंय. इकडून आता राईट साईड. हे मोरगाव म्हणून लिहिलंय तिकडे. कुठ्ठाळी. ओ इकडून पण 101 नजारा आहेत. हे बघा मस्त थंड हवा आहे इकडे. इकडे आता एवढं दुपारचं थंड वाटतं, मग संध्याकाळची काय हालत तिथे. हा इकडे थंड हवा सुटली आहे एकदम थंड. पायाला माझ्या सॉक्सच्या वर आणि पॅन्टच्या मध्ये काय बोलते ते एवढा एवढा पाय राहतो ना स्पेस, त्याला मी फील होते मला हातमध्ये हँडग्लोव्ह घालून सुद्धा फील होते एवढी थंड आहे. थंड हवा सुटण्याचे कारण हे
राईट साईडला तिकडे समुद्र आहे. हे बघा कसलं वातावरण आहे यार इकडे. हा कॅमेराची मेमरी फुल झाली. आता एस डी कार्डवर स्विच केला. मागचा शॉट आला की नाही काय माहिती, जाताना दाखवेन. माठवे बांबोळी दाबोळी सॉरी. गाडी अशी काय वाटते की अशी वाटते की पावर खेचत नाही आहे. काहीतरी प्रॉब्लेम होतो मला. हा बघा आपण तिकडून असं आलो फिरून गोल. तो अपना समुद्र. चला सफर आपली कामं 11:10 झाले. साठी आलेलो इकडे, ते काम माझं झालंय आणि मी आता निघालो परत घरी जायला. मगाशी काय झालं, बॅटरी लो झाली म्हणून अर्ध्यापर्यंतच मी व्हिडिओ केली आणि मग पुढे कंटिन्यू नाही केलं. आणि आता मग तोपर्यंत बॅटरी चार्जिंगला लावलेली, आता झाली चार्ज 50% झाली आहे. बघा काय व्ह्यू आहे इकडे, व्ह्यूच मस्त आहे. पणजी 30 आणि तिकडून पुढे परत आमचं पेडणे काय माहिती. टोटल जातं 70-75 पर्यंत. इकडे बंदर वगैरे आहेत, तिकडे नेक्स्ट टाइम जाऊ. आता नाही, आता जरा आज अशी उन्हातून इच्छा नाही माझी जायची कुठे. बरोबर 12 वाजले. नेक्स्ट टाइम जाऊ. आणि तब्येत पण ठीक नाही.
मगाशी इकडून येताना इकडे एक मंदिर बघितलेलं. जर ट्रॅफिक नसलं तर जाऊन येईन मंदिरात. मंदिर गेलं वाटतं ते पाठी. मिस झालं. गेलं पाठी ते. मला तर इकडून परत गोल फिरून यावं लागणार. मला डायव्हर्जन शोधायला पाहिजे. मला तिकडून असं जायचंय. इकडून वन वेच होता फक्त. हा, इकडूनच आहे. ट्रॅफिक. तर चला आजसाठी एवढंच ठेवूया. पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगवर. आणि आता तरी पण हा ब्लॉग मोठा करून काय फायदाच नाहीये. येतं नव्हतं तेच जातं नसेल. तर चला आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.